माजोर्ड्या निक्कीची जिरवायला बिग बॉस मध्ये राखीला आणा, नेटकऱ्यांनी केली मागणी। तर नेटकऱ्यांची काय आहे मागणी ते आपण जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला चॅनल सबस्क्राईब करा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या बेल आयकॉन क्लिक करून ठेवा। बिग बॉस मराठी सीझन 5चा तिसरा आठवडा सुरू झाला असून कोणत्याशी सगळे स्पर्धक आता आपला खेळ खेळू लागले आहे। बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवसापासून आरडाओरड आणि आक्रमक भूमिकेने निक्की तांबोळीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे। निक्कीच्या बोलण्याच्या ओघात चढ्या आवाजात बोलताना वर्षा उसगावकर यांच्यासह घरातील इतर सदस्यांना देखील उलटसुलट बोललेली आहे। भाऊचा धक्का मध्येही रितेश देशमुखने निक्कीला यावरून चांगले चापले आहे, मात्र निक्कीच्या वागण्यात कोणतीही सुधारणा झाली नाही। त्यामुळे निक्कीला अद्दल घडवण्यासाठी नेटकऱ्यांनी थेट राखी सावंतला घरात प्रवेश देण्याची मागणी केलेली आहे। राखी सावंत आणि निक्की यांनी बिग बॉस हिंदी 14व्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता। बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या सीझनमध्ये सहभागी झालेली निक्की ही इतर सदस्यांना जुमत नाही। त्याशिवाय तिला जान्हवी केलेकर, आरबाज पटेल आणि वैभव चव्हाणची साथ आहे। घरातील सदस्यांना उलटसुलट बोलणे, भांडणं ओकळून काढण्याचा प्रकार होत असल्याने प्रेक्षकही नाराज झालेले आहे। निक्कीच्या या दादागिरीला वैतागून आता प्रेक्षकांनी राखी सावंतला वाईल्ड कार्ड एंट्री देण्याची मागणी केलेली आहे। बिग बॉस हिंदीमध्ये राखी सावंतने निक्कीला जसं तसं उत्तर दिले होते। या दोघांमधील वादळ अनेकदा निक्कीने राखी सावंत माघार घेतली। बिग बॉसच्या घरातील निक्की आणि राखी सावंत यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओत राखी निक्कीला सोडवतानाही दिसत आहे। सोशल मीडियावर निक्की आणि राखीच्या वादाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये युजरकडून निक्की विरोधात संताप व्यक्त केला जात आहे। एक युजरने म्हटले की राखी सावंतला मराठी बिग बॉसमध्ये पाठवले पाहिजे। या युजरच्या म्हणण्याला इतरांनी दुजोरा दिला। एकाने म्हटले की निक्कीचा सगळा माल उठवून ठेवेल असे म्हटले। राखी सावंतला पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घरात संधी द्यायला पाहिजे ही बिग बॉसला विनंती आहे। तर तुम्हालाही वाटते का राखी सावंतला बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड एंट्री देऊन निक्कीचा माज उठवायला पाहिजे? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।